माती केली. मग हे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्या सर्वांना माहित आहे की भारतामध्ये एकाच धर्माचे एकाच जातीचे लोक या देशामध्ये राहत नाही, तर विविध पंथाचे विविध धर्मियांचे लोक या भारतामध्ये राहतात. जो इथून मागं हुंडापायी अनेक माता भगिनांचा छळ होऊन जीव गेला, तो जीव पुन्हा या संतांच्या भूमीमध्ये जाऊ नये म्हणून 1961 ला हुंडा प्रतिबंध कायदा मंजूर झाला आणि त्याची आठवण म्हणून 26 नोव्हेंबर हा आपण राज्यभर हुंडा प्रतिबंध विरोधी दिन साजरा करतो. आणि दुःखाची